श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज मी तुम्हाला धर्मशास्त्रानुसार झोपण्याचे काही नियम सांगणार आहे, जी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अशा बऱ्याच काही गोष्टी असतात जे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यानंतर त्याचा आर्थिक आणि मानसिक देखील परिणाम आपल्यावर होतो। म्हणून ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याचे अनुकरण करणे किंवा त्याचे नियम पाळणे आपल्याला देखील गरजेचे आहे आणि ह्या धर्मशास्त्रानुसार हे नियम आहेत। त्यासाठी धर्माने आपल्यासाठी काही नियम बनवलेले आहेत आणि तेच मी तुम्हाला हे सांगणार आहे। कोणत्या दिशेला डोकं करून झोपावे जेणेकरून आर्थिक समस्या दूर होऊन सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होईल। तर पहिला नियम काय आहे की सुनसान ओसाड घरात किंवा तुटलेल्या घरात निर्जन घरात एकटं झोपू नये। दुसरा नियम आहे देवाचं मंदिर किंवा मशानभूमी येथे देखील झोपू नये। तर तिसरा नियम आहे, हा नियम विष्णू पुराणामधला आहे की झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठू नये, अगोदर आवाज द्या किंवा नाहीतर मग हळू आवाजामध्ये किंवा हाताने स्पर्श करून अलगदपणे उठवण्याचा प्रयत्न करा। तर चौथा नियम आहे, विद्यार्थी द्वारपाल जर बऱ्याच वेळ झोपलेले असतील तर त्यांना जाग केलंच पाहिजे। त्यानंतरचा नियम आहे की निरोगी शरीर जर हवं असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठावे, म्हणजे सकाळी 3:40 ते 4:28 दरम्यान उठलं पाहिजे। सहावा नियम आहे, पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये। सातवा नियम, ओले पाय करून सुद्धा झोपू नये। कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, म्हणून कोरडे पाय करूनच झोपायचं। आठवा नियम आहे की तुटलेल्या खाटावर तसेच उष्ट तोंडाने झोपू नये। जर का तुम्ही संध्याकाळी काही खाल्लं असेल, म्हणजे जेवण झालं असेल आणि त्यानंतर काही खाल्लं तर पाणी पिऊनच तुम्हाला झोपायचं आहे, तर उष्ट तोंडाने झोपू नये। 10वा नियम आहे, पूर्वेकडे डोकं करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणामध्ये प्रगती देखील होते। 12वा नियम आहे की पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते। तर 13वा नियम आहे, उत्तरेकडे डोके करून झोपलात तर तोटा होतो, सतत मृत्यू भय सुद्धा असते। तर त्यानंतरचा नियम आहे की दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते। आणि त्यानंतरचा नियम, दिवसा कधीही झोपू नका, पण ज्येष्ठ महिन्यामध्ये दुपारी जर तुम्ही 1 तास किंवा 1.5 तास जर झोपलात तर नक्कीच आपल्याला लाभदायक ठरू शकतं। कसं आहे ना, दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात आणि आपलं आयुष्य कमी होते। 15वा नियम आहे, सूर्यास्ताच्या वेळी झोपल्यास माणूस गरिबी आणि असह्य होतो। त्यानंतरचा नियम आहे, सूर्यास्ताच्या 3 तासानंतरच झोपलं पाहिजे। तर त्यानंतरचा नियम आहे, डावी कुशीवर झोपून आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं। यम आणि दुष्ट देवताचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्यामुळे त्या दिशेकडे पाय करून झोपू नये, त्यामुळे कानात अशुभ हवा भरते। त्याचबरोबर मेंदूतील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते। शिवाय बरेच रोग किंवा मृत्यूचे भय देखील वाढते, त्यासाठी दक्षिणेकडे पाय करून झोपू नये। त्यानंतरचा नियम आहे, हृदयावरती हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये। त्याचबरोबर नंतरचा नियम आहे, पलंगावर बसून खाणं पिणं अशुभ मानलं जातं, म्हणून खाटावरती बसून खाणं टाळावे किंवा पिणे टाळावे। हे जर नियम धर्मशास्त्रानुसार आहेत, हे झोपीचे नियम आहेत। हे जर नियम तुम्ही त्याचे अनुसरण केले तर यामुळे तुमची कीर्ती वाढते, निरोगी आयुष्य दीर्घायुष्य देखील लाभते। तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।